सो गाइस यार इतने बुरी सी शक्ल में मैं तो पूरी पक चुकी है। अरे ये कौन आ गया हमारे घर में? अरे मेहमान आ चुके हैं। चलो मतलब अब तो हुलिया अच्छा बनाना पड़ेगा। अरे ये कौन आ गए? ए छोटू यहाँ पे आ, तेरे दोस्त आ गए। ये देख परी भी आ चुकी है। अरे भाई ये तो पडले ना ते दुसऱ्याला मला कष्ट नाही मिळत. चला हळूहळू चला. अरे हो किती धावताय? अरे भाई ये क्या कर रहे हैं? भाग रहे हैं. गोरी दिसते तारीफ कशी बघणारी बघा तुम्ही एकदा. क्या चल रहा है ये? मैं सब मजाक ही उड़ा रहे हैं. तू कुछ गलत बोली. मैं तो गोरी दिख रही हूँ क्या काली दिख रही हूँ मैं? जाने दो यहाँ पे ध्यान ही ना दो. हम तो हमारे यूनियन में ही गोरी. सो मैं गोरी हूँ सिर्फ मैंने वॉश नहीं किया इस वजह से आज मैं काली दिख रही हूँ. बट सो डोंट माइंड मेरी फेयर स्किन इफ यू डोंट. मार पाहिजे तुला? मस्ती मस्ती काय दाखवते तू? ऊपर देखो पक्षी उड़ रहे हैं. देख सकते हैं आप. अरे तू कहाँ निकली? आई स्वेयर मैं यहाँ पे आ चुकी हूँ और मैंने क्या देखा है? मैं कब तो आती नहीं हूँ. मुझसे भी बड़े हो चुके. ये देख भाई. अरे ये तो मेरा हाथ भी है. आप देख सकते हो ये क्या हुआ है? एल्गी ग्रीन एल्गी यहाँ पे फॉर्म हुए इतने. और मच्छर भी तो बहुत है. इस वजह से अभी मुझे समझ में आ रहा है काटते क्यों है रात को. लाल कावलाट माणसं इथे कुठे दिसतात? इथे तर मला नारळ शिवाय सगळंच काय दिसतं. पण माझी आई बोलते की वरती बघ तुला सगळंच मिळेल. आता वरती शोधता शोधता मला काय भेटत नाही आहे. टॉवरकडेही गेले बाहेरही गेली आहे तरी मला नारळ कुठे काय दिसेना. तर मी बघते ही तीन तिगाड काम बिगाड बघतायत तर फक्त नारळ पडलेले निंब कुठून पडलात मोजतायत आणि कुठल्या तरी विचारात. कुठल्या विचारात आहे काय माहिती की कुठली आज नवीन मस्ती करायची ह्या विचारात. माझ्या तर अतिशय
अरे देवा, इतक्या मुंग्या चढल्यानंतर माझी ती इच्छाच गेली ब्लॉग सोडायची. पण मी हार मानली नाही. आता तुम्हाला सांगते मी किती मुंग्या आहेत. 3 नाही, माझा पूर्ण पाय भरला. नाही खरंच आहेत, माझा भरला पाय. देखते अभी. अरे हो, सांभाळा, बघूयात वर. अरे बापरे, इतका मोठा नारळ कधी झाला देवाला माहित. बघ आता बघूयात. इथे कुठून काय मला काही दिसे ना. आता बघूयात नक्की आहे का नाही वर. फक्त फेकतात की आहे. अरे बापरे, खरंच तर आहेच. दाखवते मी तुम्हाला, थांबा. इथे बहीण दाखवते. दाखव कुठे. 2 या साईडला आणि 2 या साईडला. हे बघा, दिसतं का तुम्हाला. मला तर 2 दिसले. 2 नाही दिसले. एक इथे आहे बघ. आता ह्या साईडने आपण जाऊयात. 5 नारळ. 5 नारळ. तो बघा. 5 नारळ. तो बघ. तो बघ. हा बघा, 1 2 मिळाले नारळ. 3 आहे त्या साईडला. एक वर. बघे वर 2 दिसले तर दिसले का नाही. मला तर दिसले जाम कष्टानंतर. ह्यांच्या मुंग्या का नाही चावत काय माहीत. तुमच्या मुंग्या चावले का रे. तुमच्या मुंग्या नाही का चावले. माझ्या का चावले काय माहीत. मला तर वाटते मी कुठल्या तरी ह्याच्यावरती पायच दिला असं. इथे बघा किती घर बनवले. मला वाटतं एखाद्याच्या ह्याच्यावर तरी पाय दिलेलाच आहे मी. एवढं सगळं असताना मी का कोणाच्या यावरती, इतकं सगळं असताना मी का कोणाच्या घरावर पाय दिला. ह्याचं कारण त्यालाच माहीत. इतक्या मुंग्या चढल्या मी आता बोलू शकत नाही. आणि आता तुम्ही माझ्या बघतात UI जिओचं टॉवर. उपयोग असा काहीच नाही, पण इथे नेटवर्क प्रदान करण्याचं काम हा एकमेव आहे. त्याच्या जोडीला त्याची बहीण याच्यापेक्षा छोटी एअरटेल आहे. काय नाही, थोडंसं काम नेटवर्क देण्याचं. पण मोठा बाप जिओच. दाखवते तुम्हाला, बघाच. टॉवर दाखवते मी. ते आधी हे निसर्ग बघा. तुम्ही नाही प्रेमात पडले तर कोणाच्या पडणार. बघून घ्या एकदा बघा. आणि आवडलं तिथे यावंच लागेल. दाखवता निसर्ग दाखवता काय मुंगी चावली देवालाच माहीत. बघा तुम्ही. अरे काय केलं मी कोणाचं चुकीचं. माझ्याच सगळे चावतात मुंग्या. आता बघा तुम्ही. निसर्ग दाखवता परत माझ्या मुंग्या चावलेल्या. आता तुम्ही बघा. बोलणारी खरंच माझे ते खरंच मुंग्या चावल्यात. आणि कोणाला वाटत असेल की पॅरस फिल्टर लावलं, नाही, खरंच आर्टिफिशियली वाटतात पण आर्टिफिशियल नाही आहेत. आणि हे लुक तर बघाच तुम्ही. म्हणजे जी हिरवाई तुम्ही शहरात बघत नाही ना, ती इथे दिसते. कोणाला वाटेल की ते पॅरिस फिल्टर लावलाय, काय काय केलं आहे मुलीने, पण काहीही नाही आहे असं. ये कुठे गेलेली. हो तिथेच जाणार आता. आणि ते दोघं कुठे. काय ॲटिट्यूड, जसं की करीनाच. जाऊ देत, मी तुम्हाला दाखवतो ते आमचे टॉवर. हा जिओचा टॉवर असा दिसतो. नाही, मी तुमच्या मनातला प्रश्न दाखवते का तुम्हाला आता. माझी बहीण बोलते 2 बघा. हा आमचा मोठा भाऊ. अतिशय वरतून ड्रोननी जरी घेतला तरी हा मोठाच दिसणार. माझा हात एवढाच आहे, त्यामुळे एवढाच. आता तुम्ही तर मला हेच बोलणार, दोन्ही तर सारखेच दिसतात. मलाही हेच वाटत होतं. आत्ता बघा, सारखे नाही आहेत, बहीण भाऊ आहेत. दाखवते तुम्हाला. दाखव.
अरे बापरे, हे बघ, आम्ही तर बघितलंच नाही. हे बघा तुम्ही, हे दिवाळीत लागतं हे मटेरियल. इथे बघ, दाखवते अजून. ते दिवाळीत तुलाच. आणि हे गणपती बाप्पांसाठी जास्वंदीचं फूल. मला माहीत आहे हे गुलाबी आहे. गणपती बाप्पांनी माझी बहीण आलेली आहे जेव्हा एंड करण्याच्या टायमावर. बघा तुम्ही, लवकर आलीस. नसती आल्यासी तरी चाललं असतं. ही माझी बहीण एकटीने सांभाळून घेतलं सगळं. आता मस्ती करून काहीच उपयोग नाही. आता मला काम आहे लॅपटॉपवरती, तर आता काहीच उपयोग नाही. इथे बघा, एकदम मस्ती करण्याच्या मोडमध्ये. कुठला ॲनिमल घुसलाय? तू काय? ऋतिक रोशन झालायस? ऋतिक रोशन की कार्तिक आर्यन? कुठला हा डान्स? मला काहीच कळत नाही. समजावू शकतोस? तुला काहीतरी दाखव. थांब, मी मोबाईल सेट करते. ही मस्ती करण्यात काहीही अर्थ नाही आहे. वॉच टाईम तर कंप्लीट झाला आहे. आत्ता अजून किती ब्लॉग बनवायचं आहे? किती टाईम जाणार आहे? 10 ब्लॉग बाकी आहेत. 20 ब्लॉग बाकी आहेत. आयुष्य यामध्येच काढायचं आहे. माझे इतके केस घाणेरडे डॅमेज झाल्यानंतर मला वाटतं की मला खरंच गरज आहे झोपायची. असे बघतायत डिटेक्टिव्ह. जाऊ देत. चला तर आजच्या मस्ती मजाकमध्ये थँक्यू सो मच. तुम्ही इतकं याच्या आधीच तुम्हाला कळालं. चला आता बाय बाय. मिळूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकवरती क्लिक करायला विसरू नका. बाय बाय.